इयत्ता 6वी विज्ञान प्रकरण 2 मापन लांबी, अंतर आणि तापमान मोजण्याच्या पद्धती शिकूया. अप्रमाणित ते प्रमाणित मापनापर्यंतचा रोमांचक प्रवास. मापन म्हणजे काय? मापन म्हणजे योग्य साधन वापरून केलेले मोजमाप. आपल्या आजूबाजूला अनेक ठिकाणी मापन होते. ज्या मापात सांगितले जाते त्याला मापनाचे एकक असे म्हणतात. दूधवाला दुधाचे आकारमान लिटर मोजतो. कापड विक्रेता कापडाची लांबी मीटरमध्ये मोजतो. भाजीवाली भाजीचे वजन किलोग्रॅममध्ये मोजते. डॉक्टर औषधाचे प्रमाण मिलीलीटरमध्ये मोजतात. अप्रमाणित विरुद्ध प्रमाणित मापन. अप्रमाणित मापन विती, हात, मुठी यांनी मापन केल्यास प्रत्येक व्यक्तीचे मापन वेगवेगळे येते. वय व शरीरयष्टीनुसार फरक पडतो. पूर्वी अंगुल, मुष्टी, हस्त, पद अशी एकके वापरत. प्रमाणित मापन अर्थात एसआय पद्धत. सगळ्यांनी ठराविक एककच वापरले तर व्यक्तीनुसार फरक होत नाही. याला आंतरराष्ट्रीय एकक पद्धत अर्थात एसआय पद्धत म्हणतात. कापड दुकानातील मीटरपट्टी व घरातील मीटरपट्टी दोन्हींचे मापन सारखेच येते. प्राचीन इजिप्तमध्ये कोपरापासून मधल्या बोटाच्या टोकापर्यंतच्या अंतराला क्युबिट म्हणत. राजाचे क्युबिट म्हणजे रॉयल क्युबिट हे प्रमाण एकक ठरवण्यात आले. लांबीची एकके आणि मोजपट्टी. मिलीमीटर एमएम. 1 सेंटीमीटर म्हणजे 10 मिलीमीटर. पेन्सिलीची जाडी, खोडरबराची जाडी मोजण्यासाठी. सेंटीमीटर सीएम. 1 मीटर म्हणजेच 100 सेंटीमीटर. रेषाखंड पुस्तकाची लांबी मोजण्यासाठी. मीटर एम. कापडाची लांबी, खेळाच्या मैदानाची लांबी रुंदी मोजण्यासाठी. एसआय एकक. किलोमीटर केएम. 1 किलोमीटर म्हणजेच 1000 मीटर. 2 शहरांमधील अंतर मोजण्यासाठी. अचूक मापन कसे करावे? मोजपट्टीची योग्य स्थिती. वस्तू मोजपट्टीच्या संपर्कात असावी. वस्तूच्या सुरुवातीला मोजपट्टीचा आरंभबिंदू अर्थात 0 असावा. मोजपट्टी तुटलेली असल्यास पुढील स्पष्ट अंकांपासून सुरुवात करा व तो अंक वजा करा. वक्र पृष्ठभागाचा घेर मोजण्यासाठी दोरा वापरा. नंतर दोरा मोजपट्टीने मोजावा. संदर्भ बिंदू. अंतर मोजताना ज्या स्थिर बिंदूपासून मोजतात त्याला संदर्भ बिंदू म्हणतात. खो-खोमध्ये पहिला खांब दुसऱ्या खांबासाठी संदर्भ बिंदू असतो. तापमान आणि तापमापी. स्पर्शाने गरम थंड कळते, पण नेमके तापमान मोजण्यासाठी तापमापी वापरतात. एका व्यक्तीस थंड वाटणारी वस्तू दुसऱ्याला गरम वाटू शकते, म्हणून तापमापी आवश्यक आहे. ज्वरमापी अर्थात क्लिनिकल थर्मोमीटर. शरीराचे तापमान मोजण्यासाठी. मर्यादा 37°C ते 42°C. मानवी शरीराचे सामान्य तापमान 37°C असते. प्रयोगशाळेतील तापमापी. उकळत्या द्रव्यांचे तापमान मोजण्यासाठी. मर्यादा 0°C ते 110°C. आत पारा किंवा रंगीत अल्कोहोल असते. डिजिटल तापमापी. मर्यादा 35°C ते 42°C. अंक थेट दिसतो. सेल्सिअस किंवा फॅरनहाइट दोन्हीत वाचता येते. इन्फ्रारेड तापमापी. स्पर्श न करता तापमान मोजता येते. गर्दीच्या ठिकाणी उपयुक्त. कोरोना काळात जगभर वापर झाला.
सामान्य शरीर तापमान 37 अंश सेल्सिअस. तापमानाची एकके अंश सेल्सिअस, अंश फॅरनहाइट किंवा केल्व्हिन. तापमापीचे प्रकार व वापर. डिजिटल तापमापी वापरण्याची पद्धत. साबणाने हात स्वच्छ करा. रिसेट बटन दाबा व काखेत ठेवा. बीप आवाज येईपर्यंत थांबा व तापमान नोंदवा. तापमापीचे टोक स्वच्छ पुसून ठेवा. तापमानाची एकके सेल्सिअस, अंश सी सामान्य वापर, फॅरनहाइट, अंश एफ वैद्यकीय क्षेत्रात, केल्विन के एसआय एकक संशोधनात. आपण काय शिकलो? ओळख शास्त्रज्ञांची. अण्णा मणी 1918 ते 2001. अण्णा मणी यांना भारतीय हवामान महिला म्हणतात. त्यांनी हवामान मापनाची अनेक उपकरणे तयार केली. रेडिओ सॉन्ड साधनाने उंचावरील वातावरणाचा दाब, तापमान व आर्द्रता मोजता येते. त्यांच्या संशोधनामुळे भारताचे इतर देशांवरील अवलंबित्व कमी झाले. लांबीचे एसआय एकक मीटर एम. 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर. 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. 1 सेंटीमीटर म्हणजे 10 मिलीमीटर. तापमानाचे एसआय एकक सेल्सिअस, फॅरनहाइट व केल्व्हिन ही 3 एकके वापरली जातात. संदर्भ बिंदू. अंतर ज्या स्थिर बिंदूपासून मोजतात त्याला संदर्भ बिंदू असे म्हणतात. प्रमाणित मापन. सगळ्यांसाठी समान एकके वापरणे म्हणजे एसआय पद्धत व्यापार व विज्ञानात अत्यावश्यक.